प्रेस दिला. तुम्ही बघू शकता कढई ठेवली तापायला, तेल टाकत आहे. हे बघा कांदा बारीक चिरून घेतलाय, टमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट असं कुटून घेतलंय बघा. तुम्ही बघू शकता बोंबील भिजायला घातलेत. बोंबलाची सुक्की भाजी करायची बघा आपल्याला. तेलात फ्राय करायची बरं का. तुम्ही बघू शकता बरं का साईडला काढलंय फ्राय करून. आता वेगळी जरा तेलात आता आपल्याला फोडणी द्यायची बरं का. जरा सुंदरशी भाजी तुम्हाला दाखवते. जरा कांदा टाकला बघा. टमॅटो टाकलं बघा. आता अद्रक लसणाची पेस्ट बरं का. तुम्ही बघू शकता कोथिंबीर, आलं, लसूण कुटून घेतलंय बरं का. चांगलं तेलात फ्राय करा. हळद, मटन मसाला, घरातला मसाला 1.5 चमचा. चांगलं तेलात फ्राय करायचं. इतकी सुंदर होती नाही बोंबलाची सुक्की भाजी. थोडक्यात चटणीच बरं का ही. करून बघा एकदा. बघू शकता आता बोंबील टाकले बघा. पाच मिनिटं ठेवायचं आपल्याला शिजायला, कारण ते तळून घेतलंय ना आपण. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली बोंबलाची चटणी. तुम्ही पाहिलंय मी कसं केलंय, फ्राय करून घेतलं, तुम्ही बघितलंय. तुम्हाला माझी ही बोंबलाची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.